तर पुण्यातील राष्ट्रवादीच्या अंतर्गत कलहावरती आज अजित पवारांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। रुपाली ठोंबरे आणि माधवी खंडाळकर यांच्यातल्या वादासंदर्भात अजित पवारांनी चर्चा केली। दरम्यान आमच्यातला वाद काही मिटलेला नाही, पोलीस यंत्रणा तपास करून योग्य निर्णय देईल असं माधवी खंडाळकर म्हणाल्या। दरम्यान माधवी खंडाळकरांनी कुणाला कॉल केले, सीडीआर काढणार आहे, त्यासोबत कुणाच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला याचा तपास व्हावा अशी मागणी रुपाली ठोंबरेंनी केली। दरम्यान मला खुलासा पत्र आलंय, याचा खुलासा करण्यासाठी मला 7 दिवसांचा वेळ देण्यात आलाय असं देखील ठोंबरे म्हणाल्या। जे काही राजकीय स्वरूप दिलं गेलं त्याच्यावरनं जे काही वाद वाढत चालले होते तर दादांनी त्याच्यावरती एक शहानिशा करून की याच्यातनं सीपी काय जो काही निर्णय आहे तो पोलीस यंत्रणा सगळं मत म्हणजे जे काय आहे चाललेलं त्यात सीपी येऊन तुम्हाला मदत करते। नाही, वाद मिटला असं म्हणता नाही येणार। वाद मिटला का तुमचा? वाद मिटला असं म्हणता येणार नाही। आता जे काय होणार आहे ते सीपी आणि पोलीस जे काय आहे ती यंत्रणा ते सगळा तपास करून निर्णय देणार आहे। दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। दादांनी सांगितलं की लहानपणापासूनच्या तुम्ही मैत्रिणी आहेत, एकतर दादा शॉक झाले आणि हा विषय तुम्ही मुख्यमंत्र्यांसमोर मांडताय। आता मी राज्याचा उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडताय, मी राज्याचा म्हणजे पुणे शहराचा पालकमंत्री म्हणून याच्यामध्ये ज्यांची चूक आहे तो पोलीस तपासातनं अहवाल मागून घेणार आणि ज्यांची चूक आहे त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील। दादांनी सांगितलेलं आहे की त्या माधवी खंडाळकर पण तिथं आल्या होत्या। आता त्यांना कुणी पाठवलं नाही, आता त्या फोनवर बोलत असताना पण कुणाशी बोलत होता तोही सीडीआर काढायला मी लावलेला आहे। असो, दोन्ही हे जे काही वाद आहेत हे वाद आता एकमेकांच्या विरोधात तक्रार राखून पोलीस स्टेशनमध्ये आहे। पोलीस त्याच्यात तपास करतील आणि पालकमंत्री म्हणून दादांनी सांगितलेलं आहे की याचा पूर्ण जो काही रिपोर्ट अहवाल आहे त्याच्यात कोण चुकलेले आहेत, रुपाली पाटील ठोंबरे चुकली आहे का, अजून खंडाळकर चुकलेला आहेत का, याला खंडाळकरांना चालवणाऱ्या चाकणकर चुकलेला आहेत, त्याचा अहवाल पोलीस तिथे दादांसमोर ठेवतील। मला पक्षाची नोटीस नाही, मला पक्षाचं खुलासा पत्र काल रात्री दिलेलं आहे। त्या खुलासा पत्रामध्ये जो काही मजकूर आहे तो मी तुम्हाला माझ्या सोशल मीडियातनं तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की मी जे काही महिला आयोगाच्या अध्यक्षा त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्षा यांच्या बाबतीत माध्यमावर वक्तव्य केलं त्याचा खुलासा मला माझ्या पक्षाने मागितलेला आहे। त्यासाठी 7 दिवसाचा कालावधी आहे आणि त्या खुलासाला उत्तर किंवा जो खुलासा कायदेशीर आहे तो मी देणार आहे। माधवी खंडाळकरांचा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरनं दाखल करण्यात आला त्याचाही तपास व्हावा म्हणून मी सीपीकडे तसा अर्ज केलेला आहे। आणि हे कुणी प्लॅन केलं, कारण का माधवी खंडाळकर नामक महिलेशी माझा 6 ते 7 वर्ष लहानपणी मैत्रीण होती। लहानपणी ती गल्लीत राहायचो म्हणून